नमस्कार, मी प्राध्यापक संदीप केशवराव ढोकणे, डॉक्टर M.A. खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय मनसर पुणे, रोल नंबर 40, UGC HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत जो रिफ्रेशर कोर्स सुरू आहे त्या अंतर्गत आज आपत्ती व्यवस्थापनामध्ये शिक्षकाची भूमिका या विषयावर आपण सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपत्ती म्हणजे काय हे आपण अभ्यासलं पाहिजे. तर आपत्ती म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित ज्या घटना आहेत या घटनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्त हानी होत असते, त्यालाच आपण आपत्ती असं म्हणतो. यामध्ये समाजव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा ज्या आपत्त्या आहेत ह्या आपत्ती जी आहे ती अचानक येऊ शकते, त्याची कुठली आपल्याला पूर्वकल्पना नसते आणि त्यामुळे पुन्हा या आपत्तीमधून सावरण्यासाठी पूर्वपदासाठी त्याला थोडा वेळ लागत असतो. त्याप्रमाणे आपत्तीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, मानवी आपत्ती किंवा मिश्र आपत्ती. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये महापूर असेल, भूकंप असेल, दुष्काळ असेल, ज्वालामुखीचा उद्रेक असेल, सुनामी असेल या घटकांचा समावेश होतो. त्याप्रमाणे ज्या मानवनिर्मित आपत्त्या आहेत त्यामध्ये आग लागणे, औद्योगिक अपघात होणे, जैविक व रासायनिक स्फोट किंवा संकटे घडणे, त्याप्रमाणे युद्ध व दहशतवादी हल्ले याचा देखील समावेश या मानवनिर्मित आपत्तीमध्ये होतो. त्याप्रमाणे पर्यावरणीय प्रदूषण याचा समावेश या ठिकाणी आपण मानवनिर्मित आपत्तीमध्ये करू शकतो. आणि शेवटची म्हणजे मिश्रित आपत्ती. यामध्ये काही वेळा नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणामुळे एकत्रित आपत्ती घडू शकते, जसे की जंगलामधील आग, जी नैसर्गिक आणि मानवी अशी दोन्ही प्रकारची आपत्तीमध्ये याचा समावेश होऊ शकतो. त्यानंतर अभ्यासूया आपण या आपत्तीमधील टप्पे. आपत्तीमध्ये एकूण माझ्यामध्ये 3 टप्पे यामध्ये येतात. तो पहिला टप्पा म्हणजे आपत्तीपूर्व तयारी. म्हणजे आपत्ती येण्यापूर्वी आपण काय तयारी केली पाहिजे ती पूर्वतयारी या आपत्तीमध्ये येते. त्यामध्ये मग ही आपत्ती आल्यानंतर किंवा येण्यापूर्वी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणते कोणते सराव केले पाहिजेत, मॉक ड्रिल्स केले पाहिजेत, जनजागृती केली पाहिजे, याचा समावेश या ठिकाणी या आपत्तीच्या पूर्वतयारीमध्ये होतो. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आहे प्रतिसाद. यामध्ये आपत्तीच्या वेळी जीव वाचवण्यासाठी आणि नुकसानीला आळा घालण्यासाठी तातडीची कृती करणे आवश्यक असतं. त्यामध्ये मग प्रथमोपचार असेल, मदतकार्य असेल, बचावकार्य असेल यांची व्यवस्था या ठिकाणी करणे किंवा होणे या ठिकाणी अपेक्षित असतं, जेणेकरून या आपत्तीला आपण लगेच तोंड देऊ शकतो. त्याला प्रतिसाद योग्य असा मिळाल्यानंतर जी मोठी जीवितहानी वित्तहानी होणार आहे ती आपण यामध्ये टाळू शकतो. त्यात तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पुनर्वसन आणि पुनर्बांधणी. यामध्ये जो आपत्तीग्रस्त क्षेत्र आहे त्या आपत्तीग्रस्त क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झालेली असते, वित्तहानी झालेली असते, विविध भौतिक सुविधांचा या ठिकाणी नुकसान झाले असते, त्याप्रमाणे जीवितहानी देखील यामध्ये झाली असते. तर यामधून बाहेर येण्यासाठी लवकरात लवकर त्या आपत्तीग्रस्त भागातील पुनर्बांधणी करणे, विविध इमारती असतील, शाळांच्या, विविध संस्थांच्या किंवा घरे असतील यांची लवकरात लवकर आपण पुनर्बांधणी करणे व पूर्वपदावरती परिस्थिती आणणे या ठिकाणी महत्त्वाचे असते. याचा सहभाग या ठिकाणी या घटकामध्ये होतो. त्याप्रमाणे आपत्तीमध्ये शालेय आपत्ती अभ्यासणं आवश्यक आहे. शालेय आपत्ती म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम पाहूया. त्यामध्ये शाळेमध्ये घडणाऱ्या विविध ज्या घटना आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असतात त्यांना शालेय आपत्ती असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये मग विजेचा धक्का लागणे, अचानक एखादी इमारत कोसळणे, प्रयोगशाळेमध्ये किंवा खेळताना ग्राउंडमध्ये मुलांना इजा होणे, भूकंप, पूर अशा प्रकारच्या आपत्तीचा समावेश या ठिकाणी शालेय आपत्तीमध्ये होऊ शकतो. आता त्यापुढे पाहूया आपण शालेय आपत्तीमध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे. शिक्षक या आपत्तीमध्ये कशाप्रकारे आपली भूमिका चोखपणे बजावू शकतो तर शिक्षकाचा सहभाग या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कशाप्रकारे महत्त्वाचा आहे ते आपण यामध्ये आता पाहूया. आपत्ती विषयक जनजागृती ह्या शिक्षकामार्फत होणं आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थी देखील सक्षम होतील, विद्यार्थ्यांची मानसिकता त्यासाठी तयार होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थी अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी सजग राहतील. यासाठी शिक्षकाची भूमिका यामध्ये महत्त्वाची असते. आता यामध्ये शालेय आपत्ती ज्या आहेत त्या कोणकोणत्या असू शकतात ते आपण पाहूया. त्यामध्ये पहिली आपत्ती आहे सपोज आग लागणे. शालेय इमारतीला बऱ्याचदा काय होतं की आग लागते. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे आपण, या आपत्ती समावेश या आपत्तीमध्ये येतो. त्यानंतर दुसरी आपत्ती आहे त्यामध्ये पूर. अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणे, शाळेच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठणे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताला किंवा
वित्तहानी या ठिकाणी होऊ शकते. त्याचप्रमाणे पुढची हानी आहे ते म्हणजे भूकंप. भूकंपामध्ये इमारत पडू शकते, शाळेच्या परिसरात झाडे पडू शकतात, वित्तहानी मानवहानी यामध्ये होऊ शकते. त्याचप्रमाणे एखादी इमारत आहे कमकुवत झालेली ती इमारतीमध्ये कोसळणे याचा समावेश या ठिकाणी होऊ शकतो. त्याचप्रमाणे वादळामुळे शालेय इमारतीला, शालेय परिसराला, तेथील असणाऱ्या झाडांना पोचणारा धोका तो यामध्ये आपण आपत्ती गृहीत धरू शकतो. त्याचप्रमाणे पुढचा आहे विजेचा धक्का. शालेय परिसरामध्ये, शालेय इमारतीमध्ये ज्या काही विजेच्या तारा असतील किंवा वायरिंग केलेली असते त्यामधून पावसाळ्याच्या काळामध्ये म्हणा किंवा इतर वेळेस जे विजेचे शॉक लागतात तर समज देखील आपण या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाने लक्षात घेऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खेळताना मैदानावर झालेल्या इजा असतील, जखमा असतील किंवा प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करताना ती रसायनामुळे किंवा तेथील एखाद्या साहित्य हाताळताना झालेल्या जखमा ज्या आहेत त्यांचा समावेश देखील आपण या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनामध्ये पाहू शकतो. त्याचप्रमाणे ह्या झाल्या सर्व शालेय वातावरणामध्ये निर्माण होणाऱ्या विविध आपत्ती. आता आपत्तीपूर्व जी तयारी आहे त्यामध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे ते पाहूया. आपत्तीपूर्व शिक्षकांची भूमिका यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे. अशा प्रकारे आपत्ती आल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा ती आपत्ती येण्यापूर्वी आपण कसं तयार असलं पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे. त्यामध्ये मग नैसर्गिक जी आपत्ती आहे, भूकंप असेल, पूर असेल, चक्रीवादळ असेल किंवा मानवी आपत्तीमध्ये आग लागणे, दहशतवाद, रासायनिक गळती या आपत्त्यांची माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यामधून काहीतरी माहिती मिळेल आणि यापासून कसं बचाव करायचा आपला याच्या पद्धती आपण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे जी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रथमोपचार पेटी जी आहे तिचा वापर कसा करायचा, शालेय प्रांगणामध्ये जे विविध प्रकारचे अग्निशमन साहित्य आपण ठेवलेले असतात त्या अग्निशमन साहित्याचा वापर कसा करायचा याचं देखील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपत्ती घडल्यानंतर त्या ठिकाणी त्या परिस्थितीचं सामोरं जायचं याचं मॉकड्रिल घेणं आवश्यक आहे. त्यात देखील समावेश या ठिकाणी यामध्ये होऊ शकतो, जेणेकरून शिक्षकाच्या माध्यमातून आपण मुलांना त्या आपत्तीसाठी तयार राहण्यासाठी जागृत किंवा तयार करू शकतो. त्याचप्रमाणे शाळेतील सुरक्षा व्यवस्था हा देखील मुख्य मुद्दा आहे. त्यामध्ये शाळेतील जी सुरक्षा आहे, मग अशी परिस्थिती घडल्यानंतर, आपत्ती निर्माण झाल्यानंतर शाळेतून विद्यार्थ्यांनी कसं बाहेर पडायचं याचे जे सुरक्षित मार्ग असतील ते मार्ग विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. अग्निशमन यंत्रांचा वापर कसा करायचा, अग्निशमन यंत्र ठेवलेले ठिकाण जे आहेत ते विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. अशा बाबींचा समावेश या ठिकाणी यामध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या विविध शालेय समिती असतात, आपत्ती व्यवस्थापन समिती आहे शाळेची, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे. सोबत शिक्षकांच्या देखील यामध्ये संघ किंवा टीम तयार करून या प्रसंगाला तोंड देण्यासाठी शिक्षकांनी देखील सजग असलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपत्ती दरम्यान शिक्षकांची भूमिका काय आहे ते आपण पाहूया. ज्यावेळेस आपत्ती घडते त्यावेळेस शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे ते आपण पाहणे अपेक्षित आहे. तर यामध्ये विद्यार्थ्याचे संरक्षण, आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण होणे, विद्यार्थी घाबरणे, अचानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्याची मानसिक स्थिती या ठिकाणी वेगळ्या प्रकारची असते, भीतीचं वातावरण शाळेमध्ये तयार होते. अशा वेळेस विद्यार्थ्यांची जी मानसिक स्थिती आहे ती पाहून विद्यार्थ्यांना धीर देणे, त्यांना आधार देणे, त्यांना सुरक्षित स्थळी नेणे या ठिकाणी अपेक्षित असते. यामध्ये शिक्षकाची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध सूचनांचे पालन कसे करायचे हे मुलांना आपण सांगणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे मार्गदर्शन आपण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक उपचार, अशा प्रसंगामध्ये जी विद्यार्थ्यांना शारीरिक हानी झाली असेल अशा वेळेस विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार देणं आवश्यक आहे. समाजातील किंवा परिसरातील जे विविध प्रकारचे वैद्य असतील किंवा प्रथमोपचार करणारे जे व्यक्ती असतील अशा लोकांना पाचारण करून आपण त्याच्यामार्फत विद्यार्थ्यावर पहिल्यांदा उपचार करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणं, स्थानिक प्रशासन असेल, विविध समित्या असतील, त्याचप्रमाणे पालक असतील, विविध पथकं असतील, या पथकांशी समन्वय साधणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे विद्यार्थ्यांची हजेरी असणं आवश्यक आहे, जेणेकरून किती विद्यार्थी हजर होते, किती विद्यार्थ्यांना इथं झाली किंवा काय म्हणजे आपलं जे हजेरीचं पट आहे, हजेरीची नोंद आहे ती या ठिकाणी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तिचा या ठिकाणी समावेश या ठिकाणी या दुरुस्तीमध्ये किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपत्ती घडून गेल्यानंतर शिक्षकाची भूमिका, आपत्ती व्यवस्थापनानंतर शिक्षकाची भूमिका आहे ती आपण पाहूया.
त्यामध्ये मानसिक आधार आणि समुपदेशन. ज्यावेळेस अशी प्रसंग येतो, आपत्ती घडते, त्यावेळेस मुलांना एक प्रकारचा आघात बसलेला असतो. विद्यार्थी असेल, पालक असेल, परिसरातील लोक असेल, यांच्यावर एक त्या आपत्तीचा एक ताण किंवा धक्का बसला असतो. अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना त्या धक्क्यातून बाहेर काढणे, त्यांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते आणि भूमिका शिक्षकांनी पार पाडली पाहिजे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मनोव्यवस्थापन करणे, विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे, विद्यार्थ्यांना या धक्क्यातून बाहेर काढण्याची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी शिक्षकाची असते. विद्यार्थ्यांचा पूर्वपदावर आणून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावणे, विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांची संवाद साधणे, विद्यार्थी व पालक व शाळा यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी शिक्षकांचं असतं व शिक्षकांची यामध्ये मोलाची भूमिका आहे. त्याचप्रमाणे जी शाळेतील तुटफूट झालेली आहे, शाळेत इमारतीत नुकसान झालं आहे, अशा वेळेस लवकरात लवकर त्याची पुनर्बांधणी करणे, डागडुजी करणे व इमारत पुन्हा पूर्वपदावर आणून शाळा नियमितपणे सुरू करणे या ठिकाणी महत्त्वाचं असतं. यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे जे वातावरण झालेलं असतं आपत्तीमुळे, ते वातावरण पुन्हा पूर्वपदावर आणून इमारतीची दुरुस्ती करणे, डागडुजी करणे, जेणेकरून पुन्हा विद्यार्थ्याच्या मनावर जो धक्का जो आहे आपत्तीचा, तो काहीसा कमी होण्यास मदत होईल. त्याप्रमाणे समुदायात जनजागृती. आपत्ती संदर्भात विद्यार्थ्यांसोबतच परिसर, पालक, समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे. त्यामुळे पालक सोबत समाज आणि शिक्षक यामध्ये सुसंवाद आणि सहकार्य वाढणे किंवा असणं आवश्यक आहे. आपल्या परिसरातील किंवा गावातील ज्या ठिकाणी अशी काही आपत्ती घडते, अशा वेळेस तेथील ठिकाणी भेट देऊन त्यांना सहकार्य करणे, जी आपत्तीच्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे तोंड द्यायचं आहे याचं समुपदेशन, मार्गदर्शन करणं अशा वेळेस करणं आवश्यक आहे व त्यामध्ये की शिक्षकाची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरू शकते. हे झाले सर्व आपत्ती व्यवस्थापनामध्ये शिक्षकाची भूमिका. आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान व आपत्ती घडून गेल्यानंतर शिक्षकाने कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यांची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे आपण अभ्यासलं. यातून त्याचा जो निष्कर्ष आहे त्यामध्ये शिक्षकाची जबाबदारी फार मोठी आहे. शिक्षक हा ज्ञान देणारा आहेच, पण त्यासोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. मार्गदर्शक म्हणून शिक्षक नेहमीच काम करत असतो. त्यासोबत एक पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा पालक म्हणून या ठिकाणी शिक्षकांची जबाबदारी शिक्षक या ठिकाणी शालेय वातावरणामध्ये मोठी असते. त्यामुळे शिक्षकाला, पालक, त्याचप्रमाणे शिक्षक यांची जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये प्रभावीपणे कार्य करणारा कोणता जो घटक आहे तो म्हणजे शिक्षक, असं मला वाटतं. धन्यवाद.